भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा यांच्या वतीनं संपूर्ण भारतभर बंदचं आवाहन करण्यात आलं होतं। त्याप्रमाणे रत्नागिरी जिल्हा युनिटतर्फे भारत बंद संदर्भात रत्नागिरी शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भारत बंदच्या रॅलीला सुरुवात करण्यात आली। महात्मा ज्योतिबा फुलेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा सन्मान, महापुरुषांच्या सन्मान, महापुरुषांच्या सन्मान, ओबीसीची चाचणी आहे जनगणना। ईवीएम ने क्या किया? ईवीएम ने क्या किया? ईवीएम ने क्या किया? मोदी महावीर मुक्त करा, मुक्त करा, मोदी महावीर मुक्त करा, मुक्त करा, ओबीसीची जाती आहे जनगणना, महापुरुषांच्या सन्मान, महापुरुषांच्या सन्मान, जनगणना झाली पाहिजे, झाली पाहिजे। संशोधन बिल मागे घ्या, मागे घ्या, मागे घ्या। संशोधन बिल मागे घ्या, मागे घ्या, मागे घ्या। ईवीएम हटाओ, देश बचाओ, ईवीएम हटाओ, देश बचाओ, ईवीएम हटाओ, देश बचाओ। जनगणना झाली पाहिजे, झाली पाहिजे। ओबीसीची जात न्याय जनगणना झाली पाहिजे, झाली पाहिजे। संशोधन बिल मागे घ्या, मागे घ्या, मागे घ्या। संशोधन बिल मागे घ्या, मागे घ्या, मागे घ्या। या ठिकाणी आंदोलन चालू आहे। ओबीसीची जनगणना जी आहे, ओबीसीची जनगणना गेली 70 वर्ष झालेली नाही आहे आणि या राजकीय पक्षाने, ज्या सत्ताधाऱ्याने, जे मनुवादी सत्ताजी भारताच्या मुख्य राजगादीवरती बसलेले आहे, त्यांचा हा ओबीसीच्या जातीय जनगणनेला विरोध आहे। जर भारतामध्ये जातीय जनगणना ओबीसीची झाली नाही तर या संपूर्ण भारतातला ओबीसी यापुढे कुठल्याही मनुवादी पक्षाला मतदान करणार नाही आणि या भारतातल्या बहुजन ज्या समाजा पार्ट्या आहेत यांच्या मागे सगळा ओबीसी समाज उभा राहील आणि या देशाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे या देशातला ओबीसी शासनकर्ता आणि प्रशासनकर्ता समाज बनेल। एवढे मी बोलून इथे थांबतो। जय हिंद, जय भारत। ओबीसीची जातगणना झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। ओबीसीची जातगणना न्याय हा मुद्दा बरेच दिवस रेंगाळत राहिला आहे। आज सरकारने आपल्याला फक्त लालूच दाखवले आहे की हा जनगणना आम्ही सुरू करतो, पण अजूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही आणि म्हणून ती व्हावी हा पहिला मुद्दा आहे। त्याचप्रमाणे महाबोधी बुद्ध विहार मुक्तीचा 1853 पासूनचा चाललेला लढा आहे, त्या लढ्याला अजून चांगलं मूर्त स्वरूप आलेलं आहे आणि म्हणून हा प्रयत्न आपण सातत्यानं करत आहोत। त्यानुसार ही बोधगया ही मुक्त झाली पाहिजे हा एक मुद्दा आहे। त्याचबरोबर ज्या वक्तच्या बाबतीत सांगायचं झालं तर ही जी जमीन आहे, ही जमीन सगळ्यात काबीज करण्यात आली आहे। जवळजवळ भारतामध्ये सगळ्यात जास्त ही आमच्या मुस्लिम बांधवांची जमीन आहे आणि ही जमीन त्यांनी हडप करून आपल्या ताब्यात घेते आहे। जी आम्हाला आमची जमीन आम्हाला मिळाली पाहिजे हा एक मुद्दा या संदर्भात विचाराधीन आहे। याचबरोबर जी शाळेच्या बाबतीत मुलांची शाळा आज बंद करण्यात आली आहे आणि शाळा बंद करून या मुलांना मनुष्य बाबतीत सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, यावर बंधन आलं पाहिजे आणि ही आपले विद्यार्थी सगळे मुक्त झाले पाहिजे हा एक महत्त्वाचा मुद्दा। म्हणजे दुकानं बंद करणे हा आमचा विषय नसून हा प्रत्येक दुकानदाराने, प्रत्येक रिक्षा चालकाने, प्रत्येक वाहन चालकाने स्वतःहून हे समजून घेऊन ते बंद करायला पाहिजे। ते जर बंद केलं तरच खऱ्या अर्थानं हा बंद 100% यशस्वी झाला असा होईल।
येस तिकडे बघा चला. आम्ही भारत मुक्ती मोर्चाच्या संदर्भातून संपूर्ण देशभर भारत बंदचं आवाहन केलेलं आहे. देशभर आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये थोडा अल्प प्रतिसाद आहे, परंतु आमच्या ज्या मागण्या आहेत भारत बंदच्या त्या सगळ्यात महत्त्वाच्या मागण्या आहेत. निवडणूक प्रक्रिया जी बॅलेट पेपरवर सुरू आहे, निवडणूक प्रक्रिया जी EVM वरती सुरू आहे त्या EVMबद्दल आम्हाला शंका आहे. EVM कोर्टाने पारदर्शक नसल्याचा निकाल दिलेला आहे आणि म्हणूनच EVM बॅन करावं. त्याचबरोबर जे EVM पॅड जे आलेलं आहे ते पॅडसुद्धा त्याच निकालाच्या आधारेला आलेलं आहे आणि म्हणून तरीसुद्धा EVMमध्ये गडबडी होत आहेत. पूर्ण देशभर गडबडी होत आहेत आणि म्हणूनच आमचा EVM हटाव हा पहिला नारा आहे आणि बॅलेट पेपर लाव. दुसरी आमची घोषणा आहे किंवा दुसरी आमची मागणी आहे की या देशामध्ये प्राण्यांची गणना केली जाते, सर्वांची गणना केली जाते, परंतु OBC घटकाची जनगणना केली जात नाही. ती जनगणना झाली पाहिजे. शासनाने केंद्र सरकारने त्याची घोषणा केलेली आहे, परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही आहे आणि होईल याचीही आम्हाला खात्री वाटत नाही आणि म्हणूनच आम्ही OBCची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे. तिसरी महत्त्वाची मागणी आहे वक्फ संशोधन बिल 2025 जे गव्हर्नमेंटने आणलेलं आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने वक्फ संशोधन बिलामध्ये त्यांचा जे प्रामुख्याने मुस्लिम समुदायाचे वक्फ बोर्डाच्या अंतर्गत ज्या सर्वात मोठ्या जमिनी आहेत या जमिनी हस्तगत करणे आणि भांडवलदारांना देणे हा त्यांचा डाव दिसतो आणि म्हणूनच आमच्या मुस्लिम बांधवांच्या वतीने आणि भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने आमची मागणी आहे की वक्फ संशोधन बिल 2025 हे मागे घेण्यात यावं. महापुरुषांचा सतत अवमान चाललेला आहे. वेगवेगळ्या व्यक्तींकडून वेगवेगळ्या समुदायांकडून बहुजन महापुरुषांचा प्रामुख्याने अपमान केला जातो आहे. तो अपमान आम्ही सहन करणार नाही आणि म्हणूनच त्या मागणीसाठी आम्ही मैदानात उतरलेलो आहोत. बुद्धगया महाविहार जे आहे हे महाविहार बुद्धगया हे बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे, परंतु गेली कित्येक वर्ष ते ब्राह्मण कम्युनिटीच्या ताब्यामध्ये आहे. अर्थात ते असं म्हणतात की बुद्धाचं तोंडही बघू नये. मग बुद्ध विहारामध्ये ते लोक बसून काय करतात असा आमचा प्रश्न आहे. मग तुम्ही बुद्धविहार मुक्त करा आणि आमच्या बौद्धांच्या ताब्यामध्ये द्या. अशा प्रमुख मागण्या घेऊन आम्ही देशभर आंदोलन करतो आहे. त्याचबरोबर भारत बंद केलेला आहे. सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळतो आहे. धन्यवाद.